नमस्कार. आज 6 जानेवारी पत्रकार दिवस. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रवीण वाघ आज पत्रकार दिवसानिमित्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा का देतोय. तर मागचं कारण असं आहे, सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की मी एक सुद्धा पत्रकारच आहे. कारण मी सुद्धा पहिले गोंदेगाव गावात पेपर वाटत होतो, घरी जाऊन. आणि पत्रकार बनणं इतकं सोपं असतं का, ह्या असा माझा खूप दिवसापासून संकल्पना होती, विचार होता की मी जेव्हा गल्लीत फिरायचो, पेपर वाटायचो, पैसे जमा करायचो, 1-2 रुपये, 1-2 रुपयाला पेपर राहायचा, ST यायची, पेपर काढायचो आणि ते द्यायचो. पत्रकार बनणं इतकं सोपं असतं का मित्रांनो? गाव, गाडे, शहर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर, देश पातळीच्या बातम्या जमा करणे आणि त्या वेगळ्या राजकीय, सामाजिक, वादाच्या, दंगलीच्या वेगळ्या बातम्या असतात राजकीय पक्षांच्या. आणि जेव्हा ह्या बातम्या जमा करत असताना वेगळे मतं प्रवाहित होतात आणि काही वेळेस आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा रोषाला सामोरं जावं लागतं. कधी एखादी बातमी कव्हर करत असताना तुटका फुटका मोबाईल असेल, काहीतरी जे असेल त्या पेनाने म्हणा किंवा धावपळीत म्हणा, ते बातमी कव्हर करण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याचा प्रयत्न करतात. आता सर्वच पत्रकार काही घराचे सदन असतात का, तर नाही. त्यांना देश सेवा करायची असते, एखादीला आवड असते किंवा त्यांना अशी क्रांती घडवून आणायची असते की नाही, आपल्या लेखणीने किंवा आपल्या एखाद्या बातमीने कोणाला तरी गोरगरिबाला न्याय मिळू शकतो. मित्रांनो, हे सर्व करत असताना राजकीय पक्ष असतील, एखादी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा लोक असतील, गाव असेल, राज्य असेल, कधी त्यांच्या विरोधात मत प्रवाहित होतात आणि मतांतर होतात आणि त्यांच्यामधून त्या पत्रकार बांधवांना रोषाला सामोरं जावं लागतं. कधी अपघात होतो, कधी पाहत असतो आपण की त्यांना वेळेवर पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही. बातमी कव्हर करत असताना दंगलीच्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडत असतो किंवा एक प्रलय येतो, अशा ठिकाणी ज्या पत्रकार बांधव जेव्हा बातम्या कव्हर करत असतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी अपघात होतो, तुम्हाला पहिलेच सांगितलं. त्या अशा गोष्टी करत असताना आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आणि बरेच पत्रकार बांधवांना मी जवळून पाहिलं आहे की ते एक सर्वच गोष्टी बघत नाहीत की हा गरीब दुळा किंवा राजकीय पक्षाचा आहे किंवा मोठा पक्षाचा आहे, न्याय मिळवून देण्यासाठी ते एकदम तत्पर असतात. म्हणून त्या पत्रकार बांधवांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले गेला आहे. म्हणून मी आमच्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे आमच्या पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण काय तर आमच्या जेव्हा ड्रायव्हर बांधवांना अन्याय अत्याचार होतात तेव्हा आमचे पत्रकार बांधव ही बातमी दाखवतात आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि आमची जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संघटना मोठी करण्यामध्ये, नावारूपाला आणण्यामध्ये पत्रकार बांधवांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की आमच्या पत्रकार बांधवांना चांगलं संरक्षण द्या, चांगले कडक कायदे करा, त्यांना विमा द्या, त्यांच्या लेकरांना शिक्षणाची व्यवस्था करा आणि त्यांना एक तुम्ही आर्थिक महामंडळ दिलं आहे का असं मी मागे वाचलं होतं, पण मी त्यात बघितलं नाही व्यवस्थित. तरी पण त्यांना जर का समजा तुम्हाला आर्थिक महामंडळ जर देता आलं, पत्रकार कल्याणकारी मंडळ, तरी त्यांना द्या. मी माहिती घेईल आणि नक्कीच आमच्या संस्थापक अध्यक्षांकडे मी विनंती करणार की साहेब, आपलं एक पत्र मुख्यमंत्री साहेबांना द्या पत्रकार बांधवांसाठी, बाकीच्या सुखसुविधासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.